आणि लोकांच्या मनात एक भीती, इन्सिक्युरिटी निर्माण झाली. का असं होत असेल तर आतापर्यंत आपल्याला माहितीये की जे काही सेंटर प्लेसला गोष्टी घडतायत, बदल होत आहेत, त्याचा काही परिणाम विलेजेसवर आतापर्यंत होत नव्हता. बट ब्रिटिशांनी अशी काहीतरी सिस्टीम आणली की ज्याच्यामुळे त्याचा परिणाम विलेजेसवर पण व्हायला लागला. आणि नॅचरली विलेज मधल्या गावाकडच्या लोकांमध्ये ह्याच्यामुळे इन्सिक्युरिटी निर्माण झाली, इनस्टॅबिलिटी निर्माण झाली. ओके, सो इफ क्वेश्चन कम्स इन युअर एक्झाम, राईट कॉजेस फॉर द स्ट्रगल ऑफ 1857, यू विल हॅव टू राईट दिस होल पॅरेग्राफ. असा प्रश्न आला तर तुम्हाला अख्खा पॅरेग्राफ आन्सर म्हणून लिहायचा आहे. ओके, सो आता हा एकदा पॅरेग्राफ कोणीतरी वाचा. हु विल रीड दिस पॅरेग्राफ? फक्त वाचायचं आहे आपल्याला, कॉजेस फॉर द स्ट्रगल ऑफ 1857. कादंबरी आणि अक्षता अशी दोन नावं आली आहेत. सो फर्स्ट कादंबरीचं नाव आहे. आपल्याला हळूहळू जे कुठले एक्झामला येऊ शकतात असे जे काही आन्सर्स असतील ती सगळी वाचायचे. सो कादंबरी, प्लीज स्विच ऑन युअर माइक अँड रीड दिस पॅरेग्राफ, कॉजेस फॉर द स्ट्रगल ऑफ 1857. Okay. Start. Causes for the struggle of 1857. During pre-British period, there was many kinds of India. Kingdoms. Whatever kingdoms in India, whatever changes took place at the center, ever affects the village system. Affected the The village. village system continued as it is, but the British changed the prevalent system and tried to set up a new system. Looking at the changing nature of village system created a feeling of instability and insecurity in the minds of the people. ओके, व्हेरी गुड. सो आता कळलं सगळ्यांना की जर असा क्वेश्चन आला एक्झाम मध्ये, राईट कॉजेस फॉर द स्ट्रगल ऑफ 1857, व्हॉट आर द कॉजेस फॉर स्ट्रगल ऑफ 1857, तर आपल्याला हा पॅरेग्राफ आन्सर मध्ये लिहायचा आहे. आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या पॅरेग्राफच्या पुढे पुढे थोडे थोडे पॉइंट्स आहेत, तर ते काय काय आहेत ते आपण बघूया. सो फर्स्ट इज इकॉनॉमिक कॉजेस. द ब्रिटिश इंट्रोड्युस्ड न्यू रेव्हेन्यू सिस्टीम टू इन्क्रीज देअर इन्कम. त्यांचं ब्रिटिश गव्हर्नमेंटचं इन्कम त्यांचा वाढावं ह्याच्यासाठी त्यांनी नवीन फायनान्शियल सिस्टीम्स काढल्या, नवीन रेव्हेन्यू सिस्टीम्स काढल्या. टॅक्सेस वेअर फोर्सिबली एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द फार्मर्स. म्हणजे आता आपण आता सुद्धा आपण गव्हर्नमेंटला काहीतरी टॅक्स भरतो की ज्याच्यामुळे आपलं गव्हर्नमेंट चालू राहतं, की त्यांच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या चालू असतात. बट टॅक्स भरताना काहीतरी लिमिट असते आपल्याला, की ह्या इतक्या पैशांच्या पुढे इन्कम असेल तर टॅक्स भरतात लोक, राईट. बट ब्रिटिश गव्हर्नमेंटनी काय केलं की सगळ्या लोकांसाठी कंपल्सरी टॅक्सेस सुरू केले. ॲज अ रिझल्ट ऑफ इट द ॲग्रिकल्चरल सिस्टीम कोलॅप्स्ड. आता ह्याच्यामुळे काय होणार आहे की फार्मर्सचं समज इन्कम कमी आहे आणि जरी त्यांच्याकडून सुद्धा कंपल्सरी टॅक्स घेतला जातोय तर अर्थातच त्यांचं इन्कम, फार्मर्सचं इन्कम कमी होणार आणि त्याच्यामुळे ॲग्रिकल्चर सिस्टीम वॉज कोलॅप्स्ड. टू सेल द ब्रिटिश गुड्स इन इंडिया अँड एन्जॉय प्रॉफिट वॉज द पॉलिसी ऑफ द ब्रिटिश. आता हे असं करण्यामागे म्हणजे ॲग्रिकल्चर सिस्टीम इंडियाची डाऊन करून त्यांना काय मिळणार होतं, तर त्यांच्या देशामध्ये बनवली जाणारी प्रोडक्ट्स भारतात विकायची, ती इथे विकली गेल्यामुळे त्यांचा प्रॉफिट नॅचरली जास्ती होणार आणि तो झाल्यानंतर तो प्रॉफिट एन्जॉय करायचा. हे ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या डोक्यात होतं. दे इम्पोज्ड हेवी टॅक्सेस ऑन द लोकल इंडस्ट्रीज. लोकल इंडस्ट्रीजवर जास्ती टॅक्सेस लावायला लागले. म्हणजे नॅचरली काय होईल, लोक बाहेरून काहीतरी मागवतील आणि ते घेतील, कारण त्याच्यावर टॅक्स कमी असतील तर त्याची किंमत कमी असेल. द हँडीक्राफ्ट अँड टेक्सटाईल इंडस्ट्री ऑफ इंडिया वेअर रुइंड. हँडीक्राफ्टची आणि टेक्सटाईल इंडस्ट्री ज्या काही भारतात होत्या त्या सगळ्या ह्याच्यामुळे हळूहळू बंद पडायला लागल्या. मेनी इंडियन आर्टिसन्स बिकेम अनएम्प्लॉईड. ह्याच्यामुळे जे इंडियामधले जे लोक कलात्मक काहीतरी गोष्टी करत होती त्या सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या, ते बेरोजगार झाले. दे हॅड ग्रोईंग डिसकंटेंट इन देअर माइंड अगेन्स्ट द ब्रिटिश. त्यांच्यामध्ये काहीतरी फिलिंग यायला लागली की हे आपलं नुकसान कोणामुळे होत आहे,
मॅम क्लासला काही प्रॉब्लेम झालता का? ओके. सो हे सगळे कॉजेस आय एम देअर इन द मीटिंग. ओके. सो हे जे काही आता आपण जेवढे कॉजेस बघितले ते सगळे कॉजेस, सपोज क्वेश्चन असा आला जनरल 1-2 मार्काला, तर चेंजिंग नेचर ऑफ विलेज सिस्टीम वगैरे जो मगाशी आपण पॅराग्राफ वाचला तो लिहिता येईल. सपोज क्वेश्चन 5 मार्क्स किंवा त्याच्यापेक्षा जास्तीचा आला, 5 किंवा त्याच्या वर मार्कांना प्रश्न आला, तर यू विल हॅव टू राईट ऑल द कॉजेस, इकॉनॉमिक कॉज, सोशल कॉज, पॉलिटिकल, डिसकंटेंट अमंग इंडियन सोल्जर्स आणि इमिजिएट कॉज. हे सगळे कॉजेस तुम्हाला आन्सर मध्ये लिहायला लागतील. अजून असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की राईट अ नोट ऑन इकॉनॉमिकल कॉजेस फॉर द स्ट्रगल ऑफ 1857. तर तेव्हा इकॉनॉमिक कॉजेसचा पूर्ण पॅराग्राफ ॲज इट इज लिहायला लागेल एक्झाम मध्ये. ओके, समजलंय? तर असे तुम्हाला प्रत्येक कॉज व्यवस्थित लर्न करून ठेवायला लागेल. इकॉनॉमिक काय होता, सोशल काय होता, पॉलिटिकल काय होता, इंडियन सोल्जर्स मधला डिस्कंटेंट कसा होता आणि इमिजिएट कॉज काय होता. या पाचही गोष्टी व्यवस्थित लर्न करून ठेवायला लागतील. कारण जर इंडिव्हिज्युअल क्वेश्चन आला, राईट अबाउट पॉलिटिकल कॉज फॉर द स्ट्रगल ऑफ 1857, तर त्यामध्ये आपल्याला सगळं लिहायला लागेल, सगळं लिहिणं कंपल्सरी असेल. स्क्रीन नॉट विजिबल. अजून पण कोणाला स्क्रीन नाही दिसत आहे? स्क्रीन दिसतोय? जरा सांगा एकदा चॅटबॉक्स मध्ये परत एकदा. इट्स विजिबल, राईट? ओके ओके ओके. आणि फायनली आता द आउटबर्स्ट. Disciplinary action was taken on those sepoys who refused to use the smeared cartridges and were given severe punishment. म्हणजे आता आपला रिलिजनचा काहीतरी विषय येतोय तेव्हा ते सेपॉईज नॅचरली डिफेंड करत होते की आम्ही नाही करणार हे. तर जी लोक असं म्हणतील त्यांना काहीतरी पनिशमेंट दिली जायची. मंगल पांडे फ्रॉम बराकपूर कॅन्टोनमेंट शॉट अन इंग्लिश ऑफिसर ॲज अ रिॲक्शन टू अनजस्ट नेचर ऑफ ब्रिटिश ऑफिसर्स. हे सगळं बघता मंगल पांडेनी एका ब्रिटिश ऑफिसरला गोळी मारली. सो मंगल पांडे वॉज अरेस्टेड अँड हँग्ड टू डेथ. ह्याच्यामुळे काय झालं की त्यांनी खरं तर अनजस्टिस होत होता. इंडियन सोबत हा अनजस्टिस होता. ज्याला ते काम करायचं नाहीये त्याला आपण कंपल्शन नाही करू शकत की तू हे काम केलंच पाहिजे. इट्स दॅट पर्सन्स विल की तो हे करेल किंवा नाही. बट त्याला कंपल्शन करून ते काम करायला लावत होते. हा इनजस्टिस होता इंडियन्स बरोबर. म्हणून मंगल पांडेनी जे पाऊल उचललं त्याच्यासाठी त्यांना अरेस्ट केलं आणि त्यांना फाशीची शिक्षा दिली. दिस न्यूज स्प्रेड लाईक फायर. आगीसारखी ही बातमी सगळीकडे पसरली की एकाने कोणीतरी भारतीयांनी आपल्या चांगल्यासाठी काहीतरी करतायत आणि त्यांच्याबरोबर सुद्धा ब्रिटिश असं वागतायत. So the entire regiment of Indian sepoys at Meerut took part in the freedom struggle. मीरुटला सगळे जे इंडियन सेपॉईज होते त्यांनी सगळ्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये पार्ट घेतला अँड मार्च टुवर्ड्स दिल्ली. दे मार्च, त्यांनी मीरुट पासून ते दिल्ली पर्यंत गेले. थाउजंड्स ऑफ इंडियन्स व्हॉलेंटरी नसून सुद्धा, सोल्जर्स नसून सुद्धा बरेच सगळे कॉजेस होते. प्रत्येक फील्ड मधल्या माणसाला ब्रिटिश गव्हर्नमेंट जे करत होतं त्याच्याबद्दल काहीतरी प्रॉब्लेम होते, मनात कुठेतरी होतं. जेव्हा 10 लोक एकत्र जमली आणि त्यांनी काहीतरी करायला सुरू केलं, स्वतःहून बाकीची लोक सुद्धा त्यांना जॉईन व्हायला लागली. दे हँडेड ओव्हर द लीडरशिप ऑफ द फ्रीडम स्ट्रगल टू मुघल एम्परर बहादूर शाह अँड प्रोक्लेम्ड हिम ॲज द एम्परर ऑफ इंडिया. त्यांनी काय केलं की जी काही फ्रीडम स्ट्रगल होता, जी स्वातंत्र्यासाठीचा जो लढा चाललेला होता त्याची लीडरशिप मुघल एम्पररकडे दिली, बहादूर शहाकडे, आणि प्रोक्लेम्ड हिम ॲज एम्परर ऑफ इंडिया, आणि त्यांना भारताचा एम्परर म्हणून जाहीर केलं फॉर द फ्रीडम ऑफ स्ट्रगल. ओके, सो इथपर्यंत आता सगळ्यांना समजलंय काय कॉजेस होती आणि लास्ट
आउटबस्ट काय झालं? Okay, so can I read scope of the struggle? Okay, no problem. Please start reading. You can switch on your mic. Scope of the struggle. Scope of the struggle. The self-confidence and the sepoys increased with a culture capture of Delhi. It also gave inscriptions to other soldiers. The revolt soon spread in North India. The Indian soldiers revolt the cantonments for Bihar to Rajputana. The revolt spreads in Lucknow, Allahabad, Kanpur, Banaras, Bareilly, and Jhansi. Later, it spread South India. It revolted Chhatrapati Pratap Singh of Satara and his officer Rango Bapuji. Chimpa Sahib of Kolhapur, Bala Sahib Bhave of Nargund, Bhagoji Naik of Ahmednagar were in forefront. Royal Queens of Peth, Suranga from Nashik district also participated in the struggle in 1857 under the leadership of Khajar Singh. The bills revolted wherever the Shankar Shah led to the revolt to Satpura region. 400 females bills participates in the revolt of Khandesh. Okay, very good. Perfect. You can switch off your mic now. So आता स्कोप ऑफ द स्ट्रगल म्हणजे किती लोक भारतामधले कुठल्या कुठल्या भागातून कुठली कुठली लोक ह्या स्ट्रगल मध्ये जॉईन झाली त्यांची आपल्याला ह्या पॅराग्राफ मध्ये लिस्ट दिली आहे की 1857च्या स्ट्रगल मध्ये कोणी कोणी पार्टिसिपेट केलं आणि कसं केलं. आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की इंडियामधल्या प्रत्येक भागात नॉर्थ इंडिया, साऊथ इंडिया, इंडियाचा जो मधला पार्ट आहे, महाराष्ट्राच्या आजूबाजूचा जो पार्ट आहे, या सगळ्या पार्ट मधून तिथले जे कुठले राजे होते या सगळ्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे फॉर दिस फ्रीडम फायटिंग. ओके, नाव ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कोणाकोणाची नावं आहेत. रिव्होल्ट स्प्रेड इन लखनौ, कुठे कुठले 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 इंडियाचे पार्ट्स आहेत की ज्यामधले लोक आपले इन्व्हॉल्ड होती या स्ट्रगलमध्ये. 1857च्या स्ट्रगलमध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड होते हे तुम्हाला मेमराईज करायला लागेल. ओके, हा पार्ट थोडासा फक्त पाठ करून लक्षात ठेवण्याचा आहे. तुम्ही एक काम करू शकता सोपं पडायला लक्षात ठेवण्यासाठी, कारण भरपूर नावं आहेत आपल्याला. कॉजेस पण लक्षात ठेवायचे, मग स्कोप पण लक्षात ठेवायचा. स्कोप ऑफ 1857चा स्ट्रगल, असे जे काही पुढचे असतील ते सगळ्याचं लक्षात ठेवायचं. तर यू कॅन डू वन थिंग, स्कोप ऑफ द स्ट्रगल फॉर 1857 असं लिहायचं आणि त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड आहेत त्या सगळ्यांची लिस्ट बनवायची. ओके, त्यामध्ये तुम्ही कसं लिहू शकता की नॉर्थ इंडिया, साऊथ इंडिया असं मेन म्हणजे दोन्ही आले. त्याच्यानंतर बिहार टू राजपुताना, लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झांसी, सातारा. आणि मग हे झाल्यानंतर जे कोण नावं आहेत, जिथे जिथे नावं दिलेली आहेत, फॉर एक्झाम्पल आता प्रताप सिंग ऑफ सातारा, छत्रपती प्रताप सिंग ऑफ सातारा, तर तिथे सातारा लिहून पुढे छत्रपती प्रताप सिंग असं लिहायचं. सो दॅट यू विल बी एबल टू रिमेंबर ऑल दीज नेम्स अँड ऑल दीज स्टेट्स इन्व्हॉल्व, स्टेट्स, सिटीज ऑफ इंडिया इन्व्हॉल्व. ओके, सो नाव लीडरशिप ऑफ द स्ट्रगल. आता आपण बघितलं की कोण कोण इन्व्हॉल्व होते ह्याच्यामध्ये. कमिंग टू लीडरशिप ऑफ द स्ट्रगल, कुठलाही जेव्हा लढा असतो किंवा कुठलीही इव्हन साधी जेव्हा ऍक्टिव्हिटी सुद्धा असते, कोणीतरी एक त्याला लीडर असतो जो हे सगळ्या गोष्टी लीड करतो. सो ती लीडरशिप कोणाकडे होती? ड्युरिंग द 18th CA, आफ्टर द विकनिंग ऑफ मुघल एम्पायर, इन्व्हेडर्स लाईक नदीर शाह, अब्दाली अटॅक्ट इंडिया. सो आता ह्याच्यानंतर आपल्यावरती कोणी इंडियावरती बाकीच्या लोकांनी सुद्धा, ब्रिटिश सोडून इतरांनी सुद्धा हल्ले केले. त्यांच्यामध्ये कोण होतं? नदीर शाह, अब्दाली अटॅक्ट इंडिया. द मराठास अंडरस्टूड दॅट मुघल एम्पायर कॅनॉट रिएक्ट टू दीज फॉरेन इन्व्हेजन्स and took up the responsibility of safeguarding India. The Marathas fought against Abdali at Panipat for the same reason. मुघल्सनी काही केलं नाही म्हणून किंवा त्यांच्याकडून काहीतरी होत नाहीये असं लक्षात थोडंफार आलं म्हणून मराठा साम्राज्याने
ह्या दोघांवर हल्ला केला, नदीर शाह आणि अब्दालीवर. ओके, सो आता हे थोडेसे वर्ड्स बघितल्यासारखे वाटतील. मराठाज फॉट अगेन्स्ट अब्दाली ॲट पानिपत फॉर द सेम रिझन. पानिपत मूव्ही आलेला होता, राईट. सो तो जर बघितलेला असेल तर आय विल ऑल्सो लेट यू नो द मिनिंग ऑफ फोरफ्रंट. मलाही बघायला लागेल, मी सांगते. ओके, सो पानिपत मूव्ही बघितलाय? चॅटबॉक्स मध्ये लिहा. ओके, तर ज्यांनी बघितलंय किंवा ज्यांना माहित असेल, कोण म्हणजे मराठा साम्राज्यामधला कोण लीडर होता, ज्यांनी बघितलं असेल नसेल किंवा पानिपतचं पुस्तक सुद्धा आहे ते वाचलं असेल. ओके, तर त्याच्यामध्ये मराठा साम्राज्यामधून कोण लीडर पुढे गेला होता? अब्दालीच्या अगेन्स्ट वॉर झालं होतं, पानिपतची युद्ध अब्दालीच्या अगेन्स्ट झालं होतं. मराठा साम्राज्यामधून कोण गेलं होतं तिथे लढाई करायला? ज्यांचा रोल अर्जुन कपूरनी प्ले केलाय मूवी मध्ये? सदाशिवराव भाऊ, करेक्ट. पेशवे, सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी आणि अब्दाली या दोघांमध्ये वॉर झाला पानिपतला. In the freedom struggle of 1857, the descendant of Mughals, Bahadur Shah, was incapable of fighting against the British. तर आता आपण बघितलं मगाशी एम्पेरर मुघलच्या बहादूर शाह यांनी लढलं होतं. त्यांनी 1857च्या स्ट्रगल मध्ये लिडरशिप केलेली होती. त्यांना एम्पेरर ऑफ इंडिया असं जाहीर केलं होतं. बट त्यांचे जे पुढचे डिसेंडेंट्स होते, they were incapable of fighting against the British. Understanding the condition, Nana Saheb Peshwa, Rani Lakshmibai of Jhansi, and Tatya Tope took up the charge of the freedom struggle of 1857. ही सिच्युएशन लक्षात घेऊन ह्या तिघांनी, नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई झाशीची आणि तात्या टोपे, ह्या तिघांनी ह्याचा चार्ज घेतला ऑफ फ्रीडम स्ट्रगल ऑफ 1857. Its effect could be seen on the Hindu-Muslim unity in this struggle. मौलावी अहमद शाह, अहमद अल्लाह, कुंवर सिंग, मुघल कमांडर बख्त खान, बेगम हजरत महल led the revolt in various regions. The nature of revolt in Delhi, Kanpur, Lucknow, Jhansi, West Bihar was more fierce. तर असा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा स्ट्रगल सुरू झाला आणि तो कुठल्या ठिकाणी सिव्हिअर होता प्रत्येक ठिकाणी. म्हणजे आता हिंदू साम्राज्यामधल्या काही लोकांनी, मुस्लिम साम्राज्यामधल्या काही लोकांनी, ज्यांची लिस्ट दिलेली आपल्याला नावाची, त्यांनी ह्या स्ट्रगलमध्ये पार्टिसिपेट करायला सुरुवात केली. आणि द नेचर ऑफ रिव्होल्ट वॉज सिव्हिअर इन दीज स्टेट्स, दिल्ली, कानपूर, लखनौ, झांसी, वेस्ट बिहार. Coming to the crushing of the struggle, the Indians wholeheartedly fought against the British, including soldiers, zamindars, kings, commanders and common people. सगळ्यांनी पूर्ण ताकदीने ब्रिटिश सरकारशी लढा देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आणि सगळ्या फाईटमध्ये फक्त एक पर्टिक्युलर ग्रुप ऑफ पीपलच इन्व्हॉल्ड होता का, की फक्त सोल्जर्सनी फाईट केलंय, असं काही नव्हतं. तर सगळ्या आपण जे कॉजेस मध्ये वाचलं होतं त्यामध्ये इन्क्लुडेड जी लोक होती, इंडियन सोल्जर्स, जमीनदार, कारण त्यांना ऍग्रिकल्चरचा प्रॉब्लेम आला होता, आपण मगाशी वाचलं फर्स्ट इकॉनॉमिक कॉजेस मध्ये. किंग्स, कारण किंग्स ना परत ते स्वतः आपण व्यवस्थित राज्य चालवत असून सुद्धा ब्रिटिश सरकार आपल्या हातातून ते राज्य घेत आहे याचं वाईट वाटल्यामुळे किंग्सनी सुद्धा फाईट केली. कमांडर्स, कॉमन पीपलवर तर सगळ्यात जास्ती असर होत होता याचा. ते स्ट्रगल करत होते कारण त्यांना इकॉनॉमिकली फिजिबिलिटी येत नव्हती, कारण सगळ्या गोष्टी महाग मिळायला लागल्या होत्या, लोकांकडे पैसा राहत नव्हता. म्हणून द इंडियन सेपॉई स्टार्टेड द फ्रीडम स्ट्रगल बिफोर द फिक्स्ड टाइम. स्वतः ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की जो ठरलेला टाइम होता, फिक्स्ड टाइम जो काही होता, त्याच्या आधीच त्यांनी स्वातंत्र्याचा लढा द्यायला सुरुवात केली. इनिशियली दे सक्सीडेड, बट मिलिटरी स्ट्रेंथ अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ब्रिटिश रूल वॉज वास्ट.
आता काय झालं, त्यांनी पहिल्यांदा त्यांना सगळीकडे विजय मिळत राहिला. बट ब्रिटिशांची मिलिटरीची स्ट्रेंथ आणि त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन हे इंडियन्सपेक्षा थोडं जास्त होतं. द ब्रिटिश क्रश्ड डाऊन द स्ट्रगल बाय ऑल मीन्स. सगळ्या प्रकारे जे काही मार्ग वापरून करता येईल ते सगळे अवलंबून ब्रिटिश सरकारने भारताचा जो काही स्ट्रगल आहे तो मोडून पाडायचा प्रयत्न केला. रादर ते पाडला. द ब्रिटिश मेड क्विक रिकव्हरी अँड विदिन नेक्स्ट 6 months रिगेन्ड द लॉस्ट टेरिटरीज. म्हणजे भलेही भारतीय सैनिकांनी, भारतीय लोकांनी भरपूर सारा चांगला विजय मिळवलेला होता, ते थोडे सक्सीड झालेले सुद्धा होते, बट नंतर ब्रिटिशांचा आवाका खूप जास्ती असल्यामुळे त्यांनी जो काही लॉस झाला या स्ट्रगलमधून तो विदिन द स्पॅन ऑफ 6 months, फक्त 6 महिन्याच्या कालावधीत सगळा भरून काढला. आणि ज्या कुठल्या टेरिटरीज त्यांच्याकडून लूज झाल्या होत्या, गमावल्या गेल्या होत्या युद्धात, त्या सगळ्या त्यांनी परत पण मिळवल्या. राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंग, अहमदुल्ला लेड देअर लाईव्स. बहादूर शाह वॉज imprisoned at रंगून. नानासाहेब अँड बेगम हजरत महल took shelter in नेपाल. तात्या टोपे fought for next 10 months against the British, but due to betrayal, he was caught and hanged to death. म्हणजे आपण मगाशी जे कोणी फायटर्स ह्या लिस्टमध्ये होते, मगाशी जी आपण लिस्ट वाचली ज्याच्यामध्ये फायटर्सची नावं होती, त्यापैकी प्रत्येकाबरोबर काही ना काही असं घडत गेलं की ज्याच्यामुळे ते पुढे लढा देऊ शकले नाहीत. In this way, by the end of 1858, the British ruthlessly crushed down the struggle. 1857 ला बऱ्याचशा कारणांमुळे बरीचशी लोक इन्व्हॉल्व होऊन स्ट्रगल सुरू झालेला होता. बट इन 1858, बिकॉज ऑफ स्ट्रेंथ ऑफ मिलिटरी अँड ऍडमिनिस्ट्रेशन, ब्रिटिशांनी सगळा जो काही स्ट्रगल सुरू झालेला होता 1815चा तो क्रश डाऊन केला, तो संपुष्टात आणला. Even though the struggle began with the discontent among Indian soldiers, but later the peasants, artisans, common people, tribes came together to fight against the British. In this rebellion, Hindus, Muslims stood up with a great force. म्हणजे काय की सुरुवातीला आपण बघितलं की इमिजिएट कॉज काय काय होता ते, त्याच्यामध्ये मेनली इंडियन सोल्जर्स इन्व्हॉल्व होते. की इमिजिएट कॉज कशामुळे झालं तर भारतीय सैनिकांबरोबर त्यांना जी वाईट वागणूक दिली गेली त्यांनी पहिल्यांदा हे सगळं सुरू केलं. बट त्यांच्या प्रत्येकामध्येच थोडी ना थोडी नाखुशी होती, म्हणून सगळे त्या इंडियन सोल्जर्सना जॉईन झाले. सगळ्या लेवलचे लोक, पीझेंट्स, आर्टिसन्स, कॉमन पीपल, ट्राईब्स, असे सगळे लोक जॉईन झाले. आपण बघितलं की कोण कोण इन्व्हॉल्ड होतं ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये, या स्ट्रगलमध्ये. आणि हिंदूज, मुस्लिम्स, सगळ्या धर्माची लोक एकत्र ताकदीने सगळे उभे राहिले. देअर कॉमन एम वॉज ओव्हरथ्रोईंग द ब्रिटिश फ्रॉम इंडिया. दोघांचंही सेम कॉमन एम काय होतं, सगळ्या धर्माचं किंवा रादर सगळ्या इंडियन्सचं एकच फायनल एम होतं की ब्रिटिशांना भारतातून हकलवून देणं. देअर वॉज अन इन्स्पिरेशन ऑफ गेनिंग इंडिपेंडन्स बिहाइंड दिस स्ट्रगल अँड देअरफॉर दिस फ्रीडम स्ट्रगल gained a national form. या सगळ्याच्या मागचं इन्स्पिरेशन काय होतं की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आणि म्हणून ह्या फ्रीडमचा जो स्ट्रगल झाला, या स्वातंत्र्यासाठी जो स्ट्रगल झाला, याला नॅशनल फॉर्म, सगळ्यांनी नेशन वाईड सगळेजण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले. ओके. कॉजेस ऑफ फेल्युअर ऑफ द स्ट्रगल. आता स्ट्रगल मेन पहिल्यांदा स्ट्रगल सुरू कुठून झाला, कशासाठी झाला ते आपण बघितलं. स्ट्रगलमध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड होतं ते आपण बघितलं. त्याच्यानंतर अजून काय शिकलो आपण की लिडरशिप कोणी केली आणि ब्रिटिशांनी हा स्ट्रगल कसा मोडून पाडला तेही आपण बघितलं. नाव कॉजेस ऑफ फेल्युअर ऑफ द स्ट्रगल. हे सगळं आता अल्टिमेट एंड काय झाला होता स्टोरीचा की स्ट्रगल स्टार्ट झाला चांगल्या एमनी, सगळ्यांनी एकत्र मिळून व्यवस्थित स्टार्ट केलं. बट ऍट द एंड काय बघायला मिळालं की ब्रिटिशांनी तो सगळा आपला जो स्ट्रगल आहे तो मोडून पाडला होता. दे क्रस्टेड डाऊन कम्प्लिटली, आणि जे काही नुकसान त्यांचं झालं होतं ते सुद्धा त्यांनी
विदिन द स्पॅन ऑफ 6 months त्यांनी ते सगळं नुकसानही भरून काढलं. नाव वी विल कम टू कॉजेस ऑफ फेल्युअर ऑफ द स्ट्रगल. The struggle of 1857 became unsuccessful due to the following reasons. The struggle was not comprehensive. म्हणजे काय? The struggle did not take place simultaneously all over India. सगळ्या भारताच्या प्रत्येक स्टेटमध्ये सगळीकडे एकत्र नाही सुरू झाला. पार्टली प्रत्येक ठिकाणी तो वेगवेगळ्या वेळेला सुरू झाला. Its intensity was more severe in North India, but Rajputana, Punjab, some parts of Bengal and Northwest India remained aloof. काही ठिकाणी तो भरपूर सिव्हिअर झाला, काही ठिकाणी तो कमी सिव्हिअर होता किंवा काही लोक शांत होती. तो जर कम्प्लीट सगळे स्टेट्स भारतातले इन्व्हॉल्व्ह होऊन, करेक्ट, बेट्रियल इज गद्दारी. ओके, सो हा सगळीकडे एकसाथ सुरू झालेला स्ट्रगल नव्हता आणि त्याच्यामुळे हे एक कारण झालं. सगळ्यांनी एकसाथ सेम सिव्हिअरिटीनी जर हा स्ट्रगल सुरू केला असता तर अजून चांगलं झालं असतं. बट काही ठिकाणी तो सिव्हिअर होता, काही ठिकाणी लेस सिव्हिअर होता, काही लोकांना काही फरक पडला नाही. ह्याच्यामुळे काय झालं की ब्रिटिश सरकारला ज्या गोष्ट जिथे सिव्हिअर नाहीये ती गोष्ट आधी व्यवस्थित कॅप्चर करता आली आणि मग त्यांना पुढे सरकायला वेळ मिळाला. लॅक ऑफ सेंट्रल लीडरशिप. देर वॉज नो कॉमनली ॲक्सेप्टेड लीडर टू फाईट अगेन्स्ट द ब्रिटिश. आपण बघितलं भरपूर लीडर्सची नावं बघितली, राणी लक्ष्मीबाई, अजून अशी बरीच त्या लिस्टमध्ये नावं होती मगाशी. पण एक सेंट्रल अख्ख्या इंडियासाठी लीड करणारा एक व्यक्ती, कोणीतरी अशी एक व्यक्ती हवी होती जिने इंडियाला रिप्रेझेंट केलं असतं. प्रत्येक स्टेट वाईज किंवा प्रत्येक एरिया वाईज वेगवेगळे लोक लीडरशिप दाखवत होते, नाही असं नाही, बट सेंट्रल कॉमन कोणी एक नव्हतं. सो सगळ्यांमध्ये जे एकसंधता आपण साधायची असते असं म्हणतो की प्रत्येक ठिकाणी सेम इफेक्ट दिसायला कोणतरी एकच माणूस पाहिजे जो सगळं रूल आउट करेल, ज्याला कळेल की व्यवस्थित आपण कुठे काय करतोय. ते नव्हतं. ड्यू टू दिस देर वॉज नो युनिफॉर्मिटी इन द स्ट्रगल अगेन्स्ट ब्रिटिश. त्यामुळे कुठे युनिफॉर्मिटी राहिली नाही, प्रत्येकाचं मत वेगळं पडतं. बरोबर आहे, प्रत्येक लीडरचे विचार करण्याची पातळी ही वेगळी असणार, प्रत्येक जण वेगळा विचार करणार आणि प्रत्येकाला असंच वाटतं की मी जो विचार करतोय तो बरोबर आहे. त्याप्रमाणे प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक लीडरनी आपले विचार चालवले आणि ह्याचा ब्रिटिश सरकारला फायदा घेता आला की कोणाचे तरी विचार थोडे कमी पडतायत, कोणाचे चांगले पडतायत, तर इथे आपण कसा यूज करता येईल याचा. हे मोस्ट ऑफ द feudatory princes remained aloof, just as the common people suffered due to British rule. Similarly, the princes also were suffering, but except a few others remained faithful to the British. म्हणजे काय की जसे कॉमन पीपल, जसे नॉर्मल लोकांना जसा त्रास होत होता तसाच बऱ्याच साऱ्या राजांना सुद्धा त्रास होत होता, पण म्हणून सगळेच जण त्याच्यामध्ये जॉईन नाही झाले, सगळेच जण या स्ट्रगलमध्ये जॉईन नाही झाले. काही जण ब्रिटिश सरकारला फेथफुल राहिले, कारण काय त्यांचे विचार कदाचित वेगळे असतील, त्यांना असं वाटत असेल की ब्रिटिश सरकार व्यवस्थित चाललंय किंवा त्यांच्याकडून काहीतरी फायदा मिळत असेल, म्हणून स्ट्रगलमध्ये ती लोक ॲडअप नाही झाली आणि ते ॲडअप न झाल्यामुळे ते शांत राहिले. त्यांनी काही लढा देण्यासाठी कष्ट नाही घेतले आणि मग त्यातूनच थोडीशी गद्दारी येऊ शकते. लॅक ऑफ मिलिटरी टॅक्टिक्स. Indian soldiers were brave but did not use tactics. They captured Delhi but could not retain it. आता काय झालं की ते शूर होते, ब्रेव होते, म्हणजे शौर्य होतं त्यांच्याकडे लढा देण्यासाठी सगळं सामर्थ्य होतं, बट ज्या टॅक्टिक्स यूज करायला लागतात कुठलेही युद्ध जिंकायला, लढाई जिंकायला, त्या थोड्याशा कमी पडल्या. त्यांनी दिल्लीला कॅप्चर केलं, दिल्लीवरती राज्य मिळवलं, बट ते ठेवू नाही शकले. आपण मगाशीच वाचलं होतं की ब्रिटिश सरकारनी जी स्टेट जिंकली, जी स्टेट त्यांच्याकडून हरली गेली होती, जी भारतीयांनी परत मिळवली होती, ती सुद्धा त्यांनी परत कॅप्चर केली, ती परत त्यांनी ब्रिटिशांनी स्वतःकडे घेतली. सो हे झालं, दिल्ली कॅप्चर तर केली गेली होती बट ती परत ब्रिटिश सरकारकडे गेली. सिमिलरली द इंडियन रिबेल्स हॅड लिमिटेड आर्म्ड सप्लाय.
गोळे आपलं सैन्याकडे शस्त्रांचा पुरवठा पूर्ण नव्हता, व्यवस्थित होत नव्हता, कमी होती त्यांच्याकडे शस्त्र. द ब्रिटिश हॅड इकॉनॉमिक स्ट्रेंथ, डिसिप्लिन्ड आर्मी, इनफ स्टॉक ऑफ लेटेस्ट आर्म्स अँड एक्सपिरियन्स्ड आर्मी जनरल्स. तर आता ब्रिटिशकडे काय काय होतं? इकॉनॉमिक स्ट्रेंथ होती, फायनान्शियली त्यांनी भारतीयांना लुटूनच ते फायनान्शियली स्टेबल झालेले होते. डिसिप्लिन्ड आर्मी, आर्मीमध्ये एका प्रकारची डिसिप्लिन होती. लेटेस्ट जे नवनवीन शस्त्र आहेत ती सगळी होती. एक्सपिरियन्स्ड जनरल्स होते, ऑफिसर्स जे होते त्यांना ते वेल एक्सपिरियन्स्ड होते ह्या सगळ्या युद्धाच्या कंडिशनसाठी. सिन्स ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन वॉज इन द हँड्स ऑफ ब्रिटिश, देअर मुवमेंट्स वेर स्विफ्ट. हे सरळ होतं ना की कधीही हे सगळं जेव्हा युद्ध चालू आहे तेव्हा ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी चांगली असायला पाहिजे. आता जर ट्रान्सपोर्टेशन आणि कम्युनिकेशन झालंच नाही तर ते युद्ध चांगल्या प्रकारे होणार नाही, की कुठे काय चाललंय हेच कोणाला कळणार नाही, किंवा आर्मी एका ठिकाणून सोल्जर्स एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातील कशी जर ट्रान्सपोर्टेशन नाहीये. बट ब्रिटिश गव्हर्नमेंटनी ते सगळं स्वतःच्या हातात ठेवलं होतं, ट्रान्सपोर्टेशन आणि कम्युनिकेशन. त्यामुळे त्यांचा हा कारभार स्विफ्टली चालू राहिला. बट इंडियन्ससाठी तो कारभार तितका इझी नव्हता. Due to this, the Indian sepoys could not succeed. Wars are fought not only based on bravery, but also through military strategies. This is the lesson that we can learn. की फक्त ब्रेव्हरीवरती आपल्याला एखादं युद्ध नाही जिंकता येत, तर आपल्याला स्ट्रॅटेजी मांडायला लागते की कसं आपल्याला समोरच्याला हरवता येईल. नुसताच एखादा शूर आहे, आपण मराठीमधली म्हण आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. सो सेम ब्रेव्हरी असेल बट स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे. असं आपण नाही म्हणू शकत की इंडियन आर्मीकडे तेव्हा स्ट्रॅटेजी नव्हती, असेलही, बट ती एक्झिक्यूट करायला ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या नव्हत्या. एखाद्याकडे स्ट्रॅटेजी असेल बट इकॉनॉमिक फिजिबिलिटी नव्हती, फायनान्शियली आपण स्टेबल नव्हतो, ती मिळाली नसेल. त्याचं ट्रान्सपोर्ट, एखाद्याला स्ट्रॅटेजी सुचली बट ट्रान्सपोर्टेशन कम्युनिकेशन ती स्ट्रॅटेजी समोरच्याला सांगणार कशी, हे सगळे प्रॉब्लेम्स इंडियानी would have been or lost if they have come to one battlefield. करेक्ट. जर एका ठिकाणी एका ह्याच्यावरती युद्ध झालं असतं तर नक्कीच भारत युद्ध जिंकलं असतं, कारण भारताकडे तेवढी स्ट्रेंथ सुद्धा होती आणि बौद्धिक पातळी सुद्धा भारताची जास्ती आहे आणि होती तेव्हा सुद्धा, की ह्या सगळ्या टर्म्स वरती आपल्याला व्यवस्थित युद्ध लढता आलं असतं. बट एकी नव्हती, हा छोटासा प्रॉब्लेम झालेला होता. इंटरनॅशनल सिच्युएशन फेवरेबल फॉर ब्रिटिशर्स. आता आपण कुठली आपण इंडियामधली कॉज बघितली की काय काय झालं, की स्ट्रगल कॉम्प्रिहेन्सिव्ह नव्हता, लिडरशिप सेंट्रल लिडरशिप नव्हती, सगळेच प्रिन्सेस इन्व्हॉल्ड नव्हते, सगळे राजे इन्व्हॉल्व नव्हते या फाईटमध्ये, मिलिटरी टॅक्टिक्स नव्हत्या किंवा मिलिटरीनी प्रॉपर स्ट्रॅटेजी लिहिलेली नव्हती. आता ह्याच्याशिवाय ह्या आपण आतापर्यंत इंडियन्सचे जे काही कमतरता जाणवली ती लिस्ट आउट केली. नाव ब्रिटिशर्ससाठी काही फेवरेबल कंडिशन सुद्धा निर्माण झाल्या. सो इंटरनॅशनली त्या काय निर्माण झाल्या, तर द क्रिमियन वॉर विथ रशिया वॉज जस्ट ओव्हर. द ब्रिटिश वन द वॉर. म्हणजे आता काय झालं की जेव्हा भारताचं युद्ध, भारताबरोबर युद्ध होणार होतं त्याच्या आधीच त्यांचं रशिया सोबत युद्ध झालं आणि ते युद्ध जिंकले. दे हॅड ट्रेड रिलेशन्स विथ डिफरंट कंट्रीज इन द वर्ल्ड. जगातल्या भरपूर साऱ्या देशांबरोबर त्यांची ट्रेड रिलेशन्स होती, म्हणजे सामानाची वस्तूंची ने-आण करणं किंवा त्याचं ट्रेडिंग करणं, विकणं, खरेदी करणं, हे सगळं भरपूर साऱ्या देशांबरोबर चाललेलं होतं ब्रिटिश सरकारचं. द नेव्हल स्ट्रेंथ ऑफ ब्रिटिश वॉज वास्ट. त्यांची नेव्हल स्ट्रेंथ चांगली होती. व्हेअरएज द इंडियन रिबेल्स वेर आयसोलेटेड. आता हे सगळे ह्या इंटरनॅशनली फेवरेबल सिच्युएशन झाल्या की वर्ल्डमध्ये त्यांचं ट्रेडिंग जास्ती होतं, त्याच्यानंतर त्यांची नेव्हल स्ट्रेंथ चांगली होती. अजून रशिया बरोबरचं युद्ध जस्ट संपलं होतं जे ते जिंकले होते. आता कुठलंही युद्ध जिंकलं की जिंकल्यानंतर सगळा साठा म्हणजे पैशांचा साठा, आर्मीचा साठा, हा सगळा जे जिंकतात त्याच्या ताब्यात येतो. त्यामुळे तो सुद्धा ब्रिटिशांकडे जास्ती होता.
सो ही सगळी फेवरेबल सिच्युएशन झाली त्यांच्यासाठी. कन्सिक्वेन्सेस ऑफ द फ्रीडम स्ट्रगल, ह्या 1857च्या फ्रीडम स्ट्रगलचे काय कन्सिक्वेन्सेस झाले ते आता आपण बघूया. एंड ऑफ रूल ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. Due to the company rule, there was growing dissatisfaction among the Indians, and the British rule had to face the struggle of 1857. It forced the British Parliament to end the rule of the company and instead take over the responsibility of ruling over the people of India through the Government of India Act 1858. म्हणजे काय झालं, ईस्ट इंडिया कंपनीचे जे रूल्स होते ते ह्या सगळ्यांमुळे संपले आणि तेव्हा रुलिंगची जी रूल करण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी होती दॅट केम फॉर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ती गव्हर्नमेंटच्या हातात आली, इंडियन गव्हर्नमेंटच्या हातात आली. द गव्हर्नर जनरल वॉज नाव डेझिग्नेटेड ॲज द व्हाईसरॉय ऑफ इंडिया. लॉर्ड कॅनिंग हॅपन टू बी द लास्ट गव्हर्नर जनरल and the first viceroy of India. A new post called Secretary of State was created in the British government to look after the affairs of India. भारतामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यासाठी सेक्रेटरी ऑफ स्टेट अशी वेगळी पदवी त्यांनी काढली. ओके, की ह्या पदवीमध्ये त्यांनी काय केलं की याच्यामुळे प्रत्येक स्टेटवरती, भारतातल्या प्रत्येक स्टेटवरती ब्रिटिशांचंच राज्य राहील, ब्रिटिशच त्याचा ताबा मिळवतील पूर्णपणे, असं केलं. नेक्स्ट, क्वीन्स प्रोक्लेमेशन. क्वीन व्हिक्टोरिया ऑफ इंग्लंड इश्यूड अ डिक्लेरेशन ॲड्रेसिंग द पीपल ऑफ इंडिया. भारतीयांसाठी क्वीन व्हिक्टोरिया, इंग्लंडच्या क्वीन व्हिक्टोरियानी डिक्लेरेशन ॲड्रेस केलं, डिक्लेरेशन सांगितलं, ऑल इंडियन्स आर अवर प्रोजेनी. Henceforth, they will not be discriminated on basis of race, religion, caste or birthplace. तर सगळेजण हे आमचेच प्रोजेनी आहेत, आमचेच वंशज आहेत असं सांगून कोणालाही रेसच्या, कास्टच्या, रिलिजनच्या, धर्माच्या, जातीच्या बेसिसवरती किंवा बर्थ प्लेसच्या बेसिसवरती कोणातही भेदभाव केला जाणार नाही असं तिने सांगितलं. गव्हर्नमेंट सर्व्हिसेस विल बी गिव्हन ऑन मेरिट. गव्हर्नमेंटची, ब्रिटिश गव्हर्नमेंटची जी जॉब असेल इट विल बी बेस्ड ऑन मेरिट. म्हणजे जो आधी फक्त ब्रिटिशांनाच मिळत होता तो न मिळता, तो कास्टच्या, रिलिजनच्या अशा कशावरही न मिळता इट विल बी ओनली बेस्ड ऑन मेरिट. जितके चांगले परफॉर्मन्स असेल, जितके चांगले मार्क्स असतील फॉर एक्झाम्पल कुठल्या एक्झाममध्ये, त्याच्या बेसिसवरच गव्हर्नमेंटचा जॉब मिळेल. देअर विल बी नो इंटरफिअरन्स इन रिलिजियस अफेअर्स. धार्मिक कामं जी असतील त्याच्यामध्ये कुठलाही इंटरफिअरन्स ब्रिटिश सरकारचा होणार नाही. इट वॉज मेड क्लिअर दॅट द ब्रिटिश क्राउन विल ऑनर ऑल ट्रीटीज अँड ॲग्रीमेंट्स मेड बाय द कंपनी विथ द रूलर्स ऑफ प्रिन्सली स्टेट्स अँड नो प्रिन्सली स्टेट विल बी अनेक्स्ड हेन्सफोर्थ. सो हे जे काही क्वीन्स प्रोक्लेमेशन होती, म्हणजे क्वीन व्हिक्टोरियाने जे काही सांगितलं होतं ते बऱ्यापैकी ॲटलिस्ट ह्या स्ट्रगलमुळे असं लक्षात आलं की जे प्रिन्सली स्टेट्स आहेत तिथला कॅप्चर ब्रिटिश गव्हर्नमेंट करणार नाही. म्हणजे जी कॉजेस होती छोटी मोठी की लोक इंडियन सोल्जर्सना वरची पदवी मिळत नव्हती, ती मेरिट्सच्या वर पुढचा गव्हर्नमेंटचा जॉब किंवा गव्हर्नमेंटची पदवी मिळायला सुरुवात होईल, लोकांमध्ये धर्मावरून किंवा बर्थ प्लेसवरून भेदभाव केला जाणार नाही, ही सगळी ज्या मेन कॉजेसमुळे किंवा रिलिजनमध्ये काही इंटरफिअरन्स करणार नाहीत, जे आपण सोशल कॉजेसमध्ये बघितलं होतं की भारतीयांना असं वाटायला लागलं होतं की ही लोक मुद्दाम म्हणजे आपली जी काही संस्कृती आहे ती डळमळीत करायचा प्रयत्न करतायत, बट ती होणार नाही. नेक्स्ट, चेंज इन कंपोजिशन ऑफ आर्मी. द प्रपोर्शन ऑफ ब्रिटिश सोल्जर्स वॉज इन्क्रीज्ड इन द आर्मी. आता काय झालं, पण ब्रिटिश सोल्जर्स वाढले. English officers were placed at strategic locations. Artillery was kept exclusively in the hands of the British. आता त्यांना ह्या सगळ्यामुळे एक खुमखुमी पक्का लागली, काय की जर आपण ह्यातलं काहीही इंडियन सोल्जर्सच्या हातात काही दिलं तर कॉजेस ह्या स्ट्रगलच्या
1857चे स्ट्रगल डळमळीत होण्याचे कॉजेसचा विचार करून लोक अजून चांगली प्रिपरेशन करतील, अजून चांगली स्ट्रॅटेजी मांडतील. ते होऊ नये म्हणून घाबरून त्यांनी काय केलं की सगळे जे इंग्लिश ऑफिसर्स होते त्यांना स्ट्रॅटेजिकली एकेका लोकेशनला पाठवलं. ज्या कुठल्या शस्त्रांचा साठा होता तो सगळा ब्रिटिश सोल्जर्सच्या हातामध्ये ठेवलं. म्हणजे त्याचा ऍक्सेस किंवा ते कसे वापरायचे हे सगळं ब्रिटिश सोल्जर्सच्या हातात ठेवलं. देअर वॉज डिव्हिजन ऑफ मिलिटरी ऑन द बेसिस ऑफ कास्ट. आता गव्हर्नमेंट ऑफिसर्स मध्ये कास्टचा विचार केला जाणार नाही किंवा रिलिजनचा विचार केला जाणार नाही, बर्थ प्लेसचा विचार केला जाणार नाही असं सांगितलं गेलं. बट डिव्हिजन मिलिटरी मधली डिव्हिजन जी होती दॅट वॉज ऑन द बेसिस ऑफ कास्ट. प्रॉपर केअर वॉज टेकन टू अवॉइड इंडियन्स टू युनाइट अँड रिबेल अगेन्स्ट द ब्रिटिश. ही सगळी जी काही त्यांनी तयारी केली आर्मीशी रिलेटेड, सोल्जर्सशी रिलेटेड, ती अशी केली की काहीही झालं तरी आता इंडियन्स युनाइट होणार नाहीत आणि परत ब्रिटिश सरकारचा बदला घेण्यासाठी काही करणार नाहीत. नेक्स्ट इज चेंज इन पॉलिसी. The British accepted the policy of non-interference in social and religious aspects of Indians. They also started taking care that Indian society will not be united on social grounds. म्हणजे काय केलं त्यांनी की एकीकडे असं सांगितलं की आम्ही रिलिजन्स मध्ये किंवा ह्याच्यामध्ये इंटरफिअरन्स करणार नाही, बट त्यांनी काळजी काय घेतली की इंडियन्स कुठेही एकत्र येणार नाहीत. कारण जेव्हा 10 माणसं एकत्र येतात ते काहीतरी विचार करतात की हे आपल्या सगळ्यांबरोबर चुकीचं होतंय तर आपण फाईट ऑफ केलं पाहिजे. जर त्या 10 लोकांना एकत्र येऊच दिलं नाही तर हे कोणालाच कळत नाही, सगळेजण आयदर सहन करतात किंवा आपलं आपलं छोटं मोठं काहीतरी करत राहतात. त्यामुळे त्यांनी काय स्ट्रॅटेजी मांडली की सगळेजण एकत्रच येणार नाहीत. दे सॉ टू इट दॅट देअर विल बी कॉन्स्टंट कॉन्फ्लिक्ट्स ऑन ग्राउंड्स ऑफ कास्ट, रिलिजन, रेस, टेरिटरी एक्सेट्रा. भारतातच लोकांमध्ये धार्मिक, जातीय अशी युद्ध चालू राहतील, अशी थोडीशी भांडाभांडी चालू राहील की जेणेकरून एकत्र कोण येणार नाही. दे अडॉप्टेड द पॉलिसी ऑफ पोल्युटिंग द माइंड्स ऑफ इंडियन्स बाय फॉलोइंग द डिव्हाइड अँड रूल पॉलिसी. म्हणजे काय की सगळ्यांना जर तुकड्यात विभागलं, कोणी एकत्र आली नाहीत लोक, तर त्यांच्यावर रूल करणं आपल्याला सोपं जाईल. ही पॉलिसी त्यांनी यूज केली. ड्यू टू द फ्रीडम स्ट्रगल ऑफ 1857 the Indians felt of giving a united fight against the British rule. ह्या स्ट्रगल मधले आपण मेन कॉज हेच बघितलं की युनिटी नव्हती, कॉम्प्रिहेन्सिव्हनेस नव्हता. हा प्रॉब्लेम मेनली झाला फाईट मध्ये की ज्याच्यामुळे फाईट आपण जिंकलो नाही. सो तेव्हा इंडियन्सच्या लक्षात आलं की आता आपल्याला युनायटेड फाईट करणं गरजेचं आहे. द फ्रीडम स्ट्रगल ऑफ 1857 बिकेम एन इन्स्पिरेशन ऑफ इंडियन फ्रीडम मुवमेंट. हे एक इन्स्पिरेशन म्हणून राहिलं. जनरली तुम्ही असं हिस्ट्रीमध्ये कधीही बघितलं तर पहिलंच युद्ध जिंकलं गेलंय असं नसतं कुठल्याच देशासाठी. थोडी स्ट्रगल्स होत राहिलेले असतात. त्या प्रत्येक स्ट्रगल मधलं आपल्याला मेन इम्पॉर्टंट पॉइंट काय असतो की आपण ते युद्ध का हरलो आणि मग पुढे जायचं. जसं जनरली आपण करू शकतो, म्हणजे आपल्या नॉर्मल लाईफमध्ये सुद्धा आपण हेच बघतो की सपोज एक्झाम मध्ये कमी मार्क्स पडले तर नुसतं खचून जायचं, मी परत अभ्यासच करणार नाही असं न म्हणता आपल्याला काय करणं गरजेचं आहे की ते कमी मार्क्स का पडले, कुठले टॉपिक्स आपण कव्हर नाही केले, किंवा माझा अभ्यास कुठे कमी पडला की येणारे क्वेश्चन्स काही वेगळे होते, ह्याचा आधी अभ्यास करायचा की आपल्याला कशामुळे कमी मार्क पडले आणि मग तो पॉइंट आपण जेव्हा स्ट्रॉंग करतो तेव्हा आपले मार्क्स चांगले होतात. सिमिलरली इथे सुद्धा तेच आहे. ज्या काही आतल्या वॉरमध्ये चुका घडल्या त्या पुन्हा करायच्या नाहीत आणि व्यवस्थितरित्या पुढचं वॉर स्ट्रॅटेजिकली मांडायचं. ओके, समजलंय आतापर्यंतच? तर आता एकच मिनिट हा. आता आपल्याला ह्याच्या जो चॅप्टरच्या खाली एक्सरसाइज आहे तो तुम्ही होमवर्कला सोडवा. हाच तुम्हाला होमवर्क असेल टू राईट आन्सर्स फॉर दिस एक्सरसाइज.
ओके, सो समवन वॉन्ट्स टू रीड, तर आपण तुला वाचायला देऊया. आपण काय वाचूया सांगते थांब. व्हॉट वेर द चेंजेस इन ब्रिटिश पॉलिसी आफ्टर द स्ट्रगल ऑफ 1857? हा क्वेश्चन 3चा लास्ट क्वेश्चन आहे, 4th क्वेश्चन. व्हॉट वेर द चेंजेस इन ब्रिटिश पॉलिसी आफ्टर द स्ट्रगल? तर ते आपण चेंज इन पॉलिसी हा जो लास्ट पॅराग्राफ आहे तो वाच. यू कॅन स्विच ऑन युअर माइक अँड रीड इट. Change in policy. The British accept the policy. Sorry, yes, The please continue. British accept the policy of non-interference in social and religious accept of Indians. They also start taking care that the Indians socially will not be united on social grounds. They saw to it that there will be constant conflicts on grounds of caste, religion, race, territory, etc. They adapted the policy of polluting the minds of Indians by following the divided and rule policy. Due to the freedom struggle of 1857, the Indians felt of growing a united fight against the British rule. The freedom struggle of 1857 became an inspiration of Indian freedom movement. Okay, very good. You can write this as answer till policy. जो लास्ट पॅराग्राफ आहे ना तो नाही लिहिला तरी चालेल. व्हॉट वेर द चेंजेस इन ब्रिटिश पॉलिसी असं विचारलंय ना. सो चेंजेस इन पॉलिसी फक्त डिवाइड अँड रूल पॉलिसी इथपर्यंत लिहायचा आन्सर मध्ये. ओके, सो इफ रिक्वायर्ड आपण एक एक जी कुठली आन्सर्स आहेत ती लेक्चरला डिस्कस करूया नेक्स्ट लेक्चरला आयदर. और जर तुम्हाला सगळे आन्सर्स व्यवस्थित मिळणार असतील तर यू कॅन राईट देम इन युअर होमवर्क. ॲटलिस्ट पहिले 2 क्वेश्चन्स होमवर्कला लिहिण्याचा ट्राय करा. जो 3rd क्वेश्चन आहे तो आपण डिस्कस करूया मग नेक्स्ट लेक्चरला. ओके, सो फॉर नाउ थँक यू अँड बाय. येस, यू हॅव टू राईट इट इन मराठी. सेमी इंग्लिशवाल्यांना मराठीतच लिहायला लागेल. येस, यू हॅव टू राईट इट. तुमचं जे मीडियम असेल इंग्लिशवाल्यांनी इंग्लिशमध्ये, बाकीच्यांनी मराठीतच लिहायचं आहे. कारण फायनल एक्झामला तुम्हाला आन्सर मराठीत लिहायला लागणार, सेमी इंग्लिश किंवा मराठी मीडियमला. येस, बाय. प्लीज लीव द मीटिंग. लेक्चर संपलंय, सो मीटिंग लीव करा. Yes, please leave the meeting. Lecture संपलंय, so you can leave the meeting now.